वर्ष झाले जी? 75 वर्ष. ही काय आहे? उद्देशिका. हा उद्देशिका म्हणजे पूर्ण सार, त्या संविधानाच्या आतमध्ये काय काय लिहिलेला आहे, है ना? आपला अधिकार, आम्ही या भारताचे नागरिक आहोत, या भारताचे नागरिक आहोत. या नागरिकत्वाला, या सिटीजनशिपला कोणीही काय करू शकत नहीं, छीन नहीं सकता, हमारे कोई छीन नहीं सकता. जैसा हमारा अधिकार है वैसा ही हमारा क्या है, वैसा ही हमारा क्या है, कर्तव्य भी है. क्या है? हमारा कर्तव्य भी है. तो अपने अधिकारों के साथ साथ अपने कर्तव्यों की भी ये करना चाहिए. जैसे अभी देखो, हमारा अभी कर्तव्य क्या है, ग्राम पंचायत में शासन के द्वारा आई हुई योजनाओं का लाभ लेना. वैसा हमारा कर्तव्य भी क्या है, ग्राम पंचायत ने जो टैक्स रखी वो टैक्स को भरना. तबच हमारा गांव चलेगा. चलेगा कि नहीं? तो क्या है, टैक्स दो, ये हमारा कर्तव्य है. गांव में जो नियम बनाते हैं, गांव के थ्रू जो नियम बनते हैं, उस डिसिप्लिन में रहो. तो हम कैसे, जैसे डिसिप्लिन यानी नियम में रहेंगे तो काम अच्छा चलेगा, नहीं रहेंगे तो चलेगा क्या? नहीं. तो आज का दिन संविधान का दिन है. संविधान यानी हमारा जो संविधान लिखा गया था, इसको 2 साल 11 महीने 18 दिन, कितने लगे? 2 साल 11 महीने 18 दिन, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस याला तयार करायला लागले, है ना? तर या संविधानाची जी उद्देशिका आहे, ही उद्देशिका आम्ही वाचलं म्हणजे त्या संविधानामध्ये काय काय आहे आपल्याला समजून येते. भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निराधार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद.